या बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी। नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार दिन जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती तसेच पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला गावातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र दोरकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यबानाबा राजपूत, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक हिरालाल चौधरी, रमाकांत बापू पाटील, पत्रकार संघाचे समन्वयक विशाल माळी यांच्यासह प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, साप्ताहिक पत्रकार उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले। नंदुरबार अर्बन न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। समोर ठेवून त्याच्या दिशेने चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यांचा काळ वेगळा होता, आपला काळ वेगळा आहे। त्यांचा काळ नवा भारत घडवण्याचा होता। त्यांना संसाधन उभे करायचे होते, संसाधन जपायचे होते, परकीय सत्तेच्या अधीन असलेले संसाधन मुक्त करायचे होते। त्यासाठीचा त्यांनी लढा उभारला, विचार जागृती केली, वैचारिक पत्रकारिता केली। आजची पत्रकारिता आपली निराळी आहे। आज आपण त्या संसाधनांचं उपभोग घेण्याच्या अधिकारातले आहोत। तो अधिकार जरूर गाजवावा। आर्थिक प्रगती करण्याचे सगळ्यांना अधिकार आहेत, परंतु अन्न गोळा करण्याचं काम किडे मुंगे पण करतात। तर निव्वळ आर्थिक प्रगतीला समोर ठेवू नये आणि वैचारिकतेला अर्पित असलेली पत्रकारितेला प्राधान्य दिलं जावं, हे मी नव्या आपल्या मंडळींकडून अपेक्षित करेल। आताचा जो सत्कार समारंभ झाला त्याच्यामध्ये अत्यंत चांगलं आणि उत्स्फूर्त चित्र दिसलं की जुन्या फळीचा सत्कार नव्या फळीतल्या पत्रकारांकडून केला जात होता आणि इथल्या नंदुरबार जिल्हा पत्रकार संघाला एक नवीन चेहरा आहे, इथली जबाबदारी सांभाळायला नवी फळी उभी आहे, हा संदेश याच्यातून गेलेला आहे। म्हणून मी आयोजकांचं त्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो। मूळ चित्र सांगितलं जातं, त्याच्यावरून मी रेखाटलेलं आहे। आता आपल्याला जे शासकीय जाहिरातींमध्ये छापून येते किंवा राज्य शासन वापरतं ते चित्र चुकीचं असल्याचं सांगण्यात आलेलं होतं। स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्याबद्दल जाहीर खुलासा केलेला होता आणि हे चित्र वापरावं असं त्यांनी जाहीर केलेलं होतं, परंतु त्याच्यामध्ये सुधारणा झालेली नाही। याचं कारण असं की बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 1812 मध्ये झालेला। 1832 मध्ये त्यांनी दर्पण वृत्तपत्र स्थापन केलं, म्हणजे 20व्या वर्षी त्यांनी स्थापन केलं आणि वयाच्या 34व्या वर्षी त्यांचं निधन झालं। आता 34 वर्ष वयाचा व्यक्ती हा खंगलेला कसा दिसू शकतो, परंतु त्यांचं खंगलेल्या चेहऱ्याचं चित्र फिरवलं जातं आणि ती चूक आहे। आणि म्हणून मी ते माझी चित्रकला एका चांगल्या गोष्टीला अर्पित असावी या भावनेने सुद्धा मी ते चित्र रेखाटलं। आता आजचा दिवस निवडण्याचं कारण असं की ते चित्र रेखाटून 1 वर्ष झालं। 1 वर्षापूर्वी मी रमाकांत बापूंजवळ आणि नानांजवळ बोललो होतो की हे चित्र मला आपल्या पत्रकार संघाच्या समारंभात भेट द्यायचं आहे, परंतु त्यावेळेसही मला तो दिवस योग्य वाटला नाही। त्याचं कारण असं की सर्व समावेशकता नव्हती, आपण सर्वजण एकत्र। ग्रंथालयाचे ते मुंबईतलं पहिलं ग्रंथालय त्यांनी सुरू केलं। तसेच आपल्या डोक्यामध्ये जी पत्रकारिता हवा असते ती थोडीशी कमी करावी, विनम्रतेने वागावं आणि ज्यावेळेस समोरच्या व्यक्ती विनम्रतेने वागून जरी आपल्याला हे करत असेल तर कागदोपत्री लढावी। बऱ्याचदा आपण ज्या पद्धतीने बोलतो किंवा अडगणी पद्धतीने वागतो तर ते आपल्याबद्दलची जी भावना असते ती भावना कुठेतरी तिला चढा जातो। ST मध्ये पत्रकारांसाठी बसण्याची सुविधा असते, ते तो कायदा आहे। जे खरे पत्रकार आहेत त्यांच्याकडे ॲक्रेडिशन कार्ड नाही आणि जे बोगस पत्रकार त्यांच्याकडे ॲक्रेडिशन कार्ड आहे, कारण की कागदोपत्री घोडी चालवणारी सरकार आहे। माझं अख्खं आयुष्य पत्रकारितेत गेलं। पत्रकारांच्या सगळ्यांनी समाजाने समजून घ्यायला पाहिजे। पत्रकारांना जेवढी समाजाकडून मदत करता येईल तेवढी पत्रकारांनी करायला पाहिजे। 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना मी पत्रकार दिनाच्या अगोदर शुभेच्छा देतो। मागच्या पत्रकार दिनाला ठरलं होतं आपलं
की पुढच्या पत्रकार दिवस हा आपण सर्व पत्रकारांच्या समोर साजरा करू आणि हे जे पत्रकार भवन आहे याच्या काही एक दोन गोष्टी राहून गेल्या होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत व जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना या कार्यक्रमाला निमंत्रित करणार आहोत. जानेवारी नंतर पत्रकार परिषद ही पत्रकार भवनातच होईल. आपण दुसऱ्यांच्या दारी जात होतो, आता ते बंद करू. आता आपल्या हक्काच्या भवनातच पत्रकार परिषद असेल, तो कोणीही असो त्याला पत्रकार परिषद आपल्या पत्रकार भवनातच घ्यावी लागेल असा ठराव सुद्धा सर्वानुमते झाला आहे. दुसरी गोष्ट की व्यासपीठावर तोडकर नाना आणि आपण सर्व एकत्र आपण पाहत आहात, तो आजचा सुवर्ण दिवस आहे. मतभेद होते पण मनभेद नव्हते. काही असो, बऱ्याच वर्षांनी आपण आता एकत्र आलो आहोत आणि एकत्रच राहू. या पुढे कुठलेही काही वाद विवाद कुठलेच राहणार नाही. आज आपल्या ते जरा वादग्रस्त असेल. या मनोनयनात ज्या महत्वाच्या लोकांनी भूमिका बजावली त्यात सर्वात आधी निलेश पवार, तळोद्याचे सुनील, कारण नंदुरबार जिल्हा पत्रकार संघाचा पहिला अध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला होता आणि त्यानंतर काही वर्ष आपण ठीक चाललं, पण नंतर त्या आपल्या वेळेत सर्वांपेक्षा काय नुकसान झालं ते फक्त मला कळलं आहे आणि आज त्याची दुरुस्ती होत आहे. मला खरोखर खूप आनंद होत आहे. मी सर्वांचे खूप खूप आभारही मानतो एकत्र आल्याचं आणि सर्वांना शुभेच्छाही देतो. आता सांगितलं एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठीच. यापुढे आपण सर्वजण एकत्र मिळून सर्वजण काम करूया. त्यासाठी सर्वांना मनापासून आज पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. सर्व पत्रकारांनाही खूप खूप शुभेच्छा. आजच्या या दिनी आपल्या लेखणीला बळ मिळो, परिवर्तन आणि निर्मितीचे सामर्थ्य मिळो, त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि जास्त न बोलता सर्व पत्रकारांच्या दृष्टीने आनंदाचे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारांच्या दृष्टीने विशेष आनंदाचे आहे. आज खऱ्या अर्थाने पत्रकार एकत्रित दिसत आहे आणि पत्रकारांच्या मनोमिलनाचे दर्शन घडत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. हे ऐक्य असेच अबाधित राहील अशी ग्वाही आपल्या अध्यक्ष हिरालाल भाऊंनी दिली आहे. ते निश्चितच सर्वच जण आपण त्या जागे राहू. मित्रांनो, दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आपले पत्रकारांचे प्रतिनिधी आपले अध्यक्ष हिरालाल भाऊ यांची नगरपालिकेत झालेली निवड. तसं आपल्याला 100% यश मिळणे अपेक्षित होतं, ते 50% मिळालं. कारण आपले 2 प्रतिनिधी या निवडणुकीत होते, हिरालाल भाऊ आणि विशाल बाबा. त्यापैकी हिरालाल भाऊ निवडून आले, त्यामुळे मी म्हणेल की 50% प्रतिनिधित्व मिळालं. पण तरीही हिरालाल भाऊ 200% काम करतील असा मला विश्वास आहे आणि म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो.